मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सुदर्शन. आपल्या सुदर्शन सर माइंड स्कूलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गोष्ट जुनीच आहे. आज ज्ञान झपाट्याने बदलत आहे. आजचं ज्ञान उद्याचं परवा, किंबहुना आजचं वर्तमानपत्र उद्या संध्याकाळपर्यंत शिड होत आहे. ज्ञान इतकं एक्सप्लोअर झालेलं आहे की कुठलीही गोष्ट आज स्थिर म्हणून राहिलेली नाही. आज अल्फा, बीटा, थीटा, झेन या जनरेशन झपाट्याने पुढे जात आहेत. आणि अशा वेळेस अजूनही या जगात दोन गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत असं मला जाणवतं. एक, पक्ष्यांची घरटी आणि मुंग्यांचं वारूळ. या दोन्हीच्या पद्धती अजूनही जुन्याच आहेत. पण यात मला अजून एक गोष्टीची भर टाकावीशी वाटते. ते म्हणजे भगवान कृष्ण. अत्यंत डायनामिक, 64 कला आणि 14 विद्याचा हा स्वामी. गुरुवर्य सांदीपनी ऋषीच्या आश्रमात ज्यांनी फक्त 64 दिवसांमध्ये ह्या कला शिकल्या, त्यात महारथ हासिल केली. ती व्यक्ती म्हणून जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर उत्तम राजकारणी, उत्तम योद्धा, संगीत, ज्ञान, विज्ञान, युद्ध कौशल्य, राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, या सर्वांमध्ये कृष्ण मला एका वेगळ्या उंचीवर वाटतात. आणि म्हणूनच भारतातला एक प्रसंग मला आठवतो. असे अनेक प्रसंग झाले की एकदा महायुद्ध सुरू व्हायच्या आधी दुर्योधन आणि अर्जुन कृष्णाकडे मदत मागायला गेले. त्यावेळचा हा प्रसंग. चतुरंगी सेना भगवान कृष्णाने दुर्योधनाला दिली आणि अर्जुनाने फक्त मला तू हवास अशी मागणी केली. प्रथम दर्शनी सुरुवातीला बऱ्याच विद्वानांना कृष्णाचा आणि अर्जुनाचा हा संवाद कळला नाही की अर्जुन असं का करतोय. पण ही गोष्ट वारंवार युद्ध कौशल्य असताना युद्धात जाणवली आणि भगवान कृष्णाने मी शस्त्र उचलणार नाही हेही वचन दुर्योधनाला दिलं. पण शेवटी अर्जुन युद्ध कसं काय जिंकतो यामागचं रहस्य आठवतं. दुर्योधन आपला मित्र कर्णाला सरसेनापती बनवण्यासाठी, कारण त्यांना पितामह भीष्मावर संशय आहे, पूर्ण ताकदीने पितामह युद्ध लढत नाही आहेत हे जेव्हा दुर्योधनाला कळतं, तेव्हा पितामहाकडे जाऊन दुर्योधन आदेश देतो की तुम्ही माझ्या मित्र कर्ण याला सरसेनापती होण्याच्या मार्गात अडथळा निर्माण करत आहात आणि तुम्ही पूर्ण शक्तीनिशी युद्ध खेळत नाहीत असं म्हणून जेव्हा पितामहाच्या युद्ध कौशल्याला त्यांनी आव्हान दिलं, तेव्हा रागात येऊन, क्रोधात येऊन पितामहिनी दुर्योधनापुढे एक शपथ घेतली की उद्याचा सूर्य 5 पांडव पाहणार नाहीत. अर्थात मी 5ही पांडवांना उद्या युद्धात मारेन असं वचन दिलं. संपूर्ण सभेत आनंदाच्या लहरी उसळल्या. पण कृष्ण तो कृष्ण. ही गोष्ट जेव्हा कृष्णाला कळली तेव्हा कृष्णाने आपली काय नीती वापरली. म्हणून म्हणतात कृष्ण सदा सहाय्यते. कृष्णाने काय केलं, द्रौपदीला पितामह भीष्माकडे आशीर्वाद घेण्याकरिता पाठवलं. आणि पितामह किंवा आपण कोणीही जर आपल्या कोणी नतमस्तक सामने आपल्या समोर येऊन जर कोणी नतमस्तक जर होईल तर त्याला आपण सहज आशीर्वाद देऊ, ही मानव प्रवृत्ती आहे. जेव्हा द्रौपदी पितामहाच्या पायावर दंडवत घालून त्यांना नमस्कार करते आहे तेव्हा पितामहाने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आणि कृष्णाची चाल, भगवान कृष्णाची नीती इथे यशस्वी झाली. कारण आता दुसऱ्या दिवशी भीष्म 5 पांडवांना मारू शकत नव्हते, कारण त्यांनी इकडे द्रौपदीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देऊन नवसंजीवनी दिली, जीवदान दिलं. हे फक्त आणि फक्त कृष्णच करू शकतो, कुठलंही युद्ध न लढता. आणि म्हणून मित्रांनो,
सर्वच लोकांना माहिती आहे. परत एकदा आपण ते जाणून घेऊया की जीवनात मित्रांची खूप गर्दी नको. 2 मित्र नक्कीच ठेवा, जे तुम्ही वाईट असताना, तुम्ही चुकीचे असतानाही तुमची सोबत सोडणारा नाही असा करण्यासारखा मित्र. दुसरं, तो युद्धात तुमच्याशी प्रत्यक्ष सहभागी होणार नाही, पण तरीही तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्हाला युद्धात विजय मिळवून देईल असा कृष्ण. हे 2 मित्र ज्यांच्याकडे आहेत, तो या जगाचा स्वामी होईल. म्हणून मला कृष्णनीती फार आवडते. आणि कृष्ण हे जे व्यक्तिमत्व आहे हे अत्यंत डायनामिक आहे. आणि इतकं सुंदर व्यक्तिमत्व जेव्हा आपण कृष्णनीती वाचतो, गीता वाचतो, तेव्हा कृष्णाला आजच्याही काळात तो फेल ठरत नाही. आजच्याही काळात तो कसा जगाच्या समोर दिसतो आहे, आपलं प्रतिनिधित्व करताना दिसतो आहे, मार्गदर्शन करताना दिसतो आहे. परंतु ते आपण वेगळ्या भागाने, वेगळ्या अंगाने जर कृष्ण अभ्यासला तर नक्कीच आपल्याला कृष्णाची महती, त्याच्या 64 कला आणि त्याच्या 14 विद्या आपल्याला सहज लक्षात येतील. मित्र कृष्ण आणि कर्णासारखा असावा, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.